वर्ग 12वा विषय मराठी साहित्य प्रकार कथा साहित्य प्रकार परिचय स्वाध्याय प्रश्न पहिला कृती करा अ कथेचे घटक उत्तर कथाबीज कथानक पात्रचित्रण नाट्यमयता भाषाशैली आ कथेची वैशिष्ट्य उत्तर कथा मनोरंजन करते कथेमुळे सुसंस्कार होतात वाचकांची उत्कंठा वाढते कथा एककेंद्रीय असते कथा श्रवणीय असते प्रश्न दुसरा उत्तरे लिहा अ कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा उत्तर कथेमध्ये घटना असतात या घटनांना एखाद्या सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते कथानकात पात्रे असतात वास्तवातल्या माणसासारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात वास्तवातली माणसे जशी एकमेकांसमोर वागतात तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात ती एकमेकांशी भांडतात एकमेकांना मदत करतात एकमेकांवर प्रेम करतात राग लोभ प्रेम असूया दया सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसामध्ये असतात तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात तसेच कथेमध्ये स्थळ काळ वेळ यांचेही चित्रण केलेले असते कथेच्या विषयानुसार वातावरण असते पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव संघर्ष गुंतागुंत निर्माण होते या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते आ कथेचे कोणतेही दोन घटक सुधारण स्पष्ट करा उत्तर एक कथाबीज कथेत अनेक घटना असतात लेखक या घटनांची सुंदर गुंफण करतो ही सुंदर गुंफण म्हणजे कथा होय ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा आपण अत्यंतिक संक्षिप्त स्वरूपात 2-3 वाक्यांत सांगू शकतो संपूर्ण कथेची ही संक्षिप्त घटना होय हे संक्षिप्त रूप म्हणजे कथाबीज होय उदाहरणार्थ पुढील कथाबीज पहा हा आपलाच मुलगा आहे असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या 2 स्त्रियांचे भांडण न्यायाधीशांकडे जाते आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात 2 पात्रचित्रण पात्र म्हणजे कथानकातील व्यक्तीच होत वास्तवातील माणसासारखेच पात्रांचे चित्रण लेखक करतो या व्यक्तींच्या वृत्ती प्रवृत्ती त्यांच्या भावभावना त्यांचे विचार कल्पना त्यांचे वागणे वगैरे सर्वच बाबी लेखक वास्तवातील माणसांसारखेच संगीत त्यांचे राग लोभ प्रेम द्वेष हे दावे वास्तवातील माणसासारखेच रंगवलेले असते वाचकांना ही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसासारखे वाटतात त्यांच्याशी ते समरस होतात आणि कथेचा आस्वाद घेतात पात्रांच्या वागण्यातून कथानक हळूहळू उलगडत जाते पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये यामुळे खूप महत्त्वाचे कार्य करतो ई कथेची कोणतीही 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा उत्तर 1 कथा मनोरंजन करते कथा मनोरंजन करते म्हणजे कथा वाचताना वाचकाला आनंद मिळतो त्यांचे मन कथेत गुंतून राहते वाचक कथा वाचताना कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो त्याला नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते वास्तवातील ताणतणावापासून तो काही काळ दूर जातो या घटनेतून त्याला आनंद मिळतो कथेमार्फत वाचकाला मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात माणसाच्या स्वभावाविषयीची त्याची जाण वाढते याचा त्याला आनंदच होतो काही कथा तर विनोदनिर्मितीसाठीच लिहिल्या जातात त्या कथांमुळे वाचक खळखळून असतो या सर्व बाबींमुळे वाचकाचे मनोरंजन होते कथेचे ते एक मोठे वैशिष्ट्य ठरते कथेमुळे सुसंस्कार होतात कथेमध्ये पात्रे असतात ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात त्यांच्या वागण्या बोलण्यातून घटना प्रसंगातून चांगल्या वाईट गोष्टी मूल्यांचे दर्शन घडते कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो या संघर्ष दर्शनाने वाचकाला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते वाचक त्यातून बोध घेतो स्वातंत्र्य समता बंधुत्व
बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी उदात्त मूल्यांचा वाचकाच्या मनावर संस्कार होतो. आपण स्वतःच्या जीवनात कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचे दिग्दर्शन होते. हे सुसंस्कारच होत. कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर: कथाकथनासाठी कथा निवडताना श्रोते कोणत्या वर्गातील आहेत हे प्रथम लक्षात घ्यावे लागते. ग्रामीण, शहरी, शिक्षित, अशिक्षित, उच्चभ्रू वर्गातील की सर्वसाधारण वर्गातील, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, कारखान्यातील कामगार, मंत्रालयीन कर्मचारी, महाविद्यालयीन अशांपैकी कोणत्या वर्गातील श्रोते बहुसंख्येने असतील हे आधी पाहावे लागते. कारण या प्रत्येक वर्गातील श्रोत्यांच्या जीवनविषयक धारणा वेगवेगळ्या असतात. त्यांच्या अभिरुचीचा स्तर वेगवेगळा असतो. तसेच कथनाचा कालावधी किती हाही मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. श्रोत्यांच्या अवधान काळाचेही भान बाळगावे लागते. एवढे पाहिल्यावर कथा कोणत्या प्रकारची, तिची लांबी किती हेही ठरवावे लागते. या सर्व कसोट्यांना उतरणारी कथा निवडावी लागते. ही निवड जबाबदारीने केली नाही तर कथाकथनाचा कार्यक्रम साप कोसळण्याचा धोका असतो. कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा. उत्तर: भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण शक्य, मनोरंजन व बोध. कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्य लिहा. उत्तर: विविध लेखकांची भाषाशैली समजून घेण्याची क्षमता. 2. भाषेची जाण. 3. शब्दोच्चार. 4. प्रकट वाचन करण्याची क्षमता. प्रश्न 3. कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर: कथा पूर्ण झाल्यावर एक अवघड कामगिरी लेखकाला पार पाडावी लागते, ती म्हणजे कथेचे शीर्षक निश्चित करण्याची. शीर्षक निश्चित करणे हे खूप जिकिरीचे काम असते. कारण शीर्षकाकडून खूप अपेक्षा सर्वांच्या मनात असतात. शीर्षक हे कथेचा चेहरा असते. चेहऱ्यावरून जशी माणसाच्या व्यक्तिमत्वाची खूण पडते, तशी शीर्षकावरून कथेच्या व्यक्तिमत्वाची ओळख पटत असते. शीर्षक आकर्षक हवे, त्यासाठी आकर्षक शब्दयोजना करण्याचा प्रयत्न लेखकाकडून होतो. मग एखादी लोकप्रिय म्हण, वाक्यप्रचार, सुप्रसिद्ध लोकोक्ती, प्रचलित प्रभावी शब्द प्रयोग यांचा विचार केला जातो. या घटकामुळे वाचकांचे कथेकडे लक्ष आकर्षित व्हायला हवे. शीर्षकाने वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण केले पाहिजे, हे सर्व आवश्यक असते. तरीही हा बराचसा बाह्य भाग झाला. शीर्षकातून कथेतील मूल्यांचा संघर्ष, नैतिक संघर्ष यांचे सूचन झाले पाहिजे. कथेचे सारच जर शीर्षकातून व्यक्त करता आले तर ते फारच उत्तम. शीर्षक ही आकाराने खूप लहानशी गोष्ट आहे, पण ती खूप वेळ व शक्ती खर्च करायला लावणारी मोठी बाब आहे. प्रश्न 4. कथा आजही लोकप्रिय आहे. या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: कथावाङ्मय हे आजही लोकप्रिय आहे. मनोरंजन करणे आणि उद्बोधन करणे या 2 कारणांमुळे कथावाङ्मय खूप वापरले गेले आहे. द.मा. मिरासदार, शंकर पाटील व पु. काळे, पु. ल. देशपांडे हे 2 पिढ्यामागचे लेखक आजही लोकप्रिय आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक कारणांनी समाजात प्रचंड उलथापालथी चालू आहेत. या उलथापालथीमध्ये आपापल्या मतांचा प्रचार करण्यासाठी, लोकांचे मन वळवण्यासाठी समाज माध्यमांवर कथांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. हे कथावाङ्मयाच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे. सध्याचा काळ हा खूप धावता काळ आहे. लोकांकडे वेळ खूप कमी आहे. अशा वेळी कमी वेळात कथा प्रभावीपणे सादर होऊ शकली आहे. दुसरे असे की मराठी कथेने आता विविध विषयांना स्वीकारले आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे प्रतिबिंब मराठी कथेत पडू लागले आहे. म्हणूनच कथा लोकप्रिय झाली आहे. प्रश्न 5. प्रभावी कथाकथन करण्यासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? उत्तर: कथाकथन करणाऱ्या प्रथम श्रोत्यांचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे.
श्रोत्यांच्या स्वरूपानुसार कथेची निवड करावी लागते. कथाकथनाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधानकाल या बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. श्रोत्यांशी संवाद साधत साधत आणि त्यांचा प्रतिसाद घेत घेत कथाकथन करायचे असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, उच्चारांतील चढउतार, स्पष्टता इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे कथाकथन करणाऱ्यांकडे वाचिक, अभिनय याचे कौशल्य असावेच लागते. आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. कथाकथन करताना हातात लिखित मजकूर नसतो, त्यामुळे पाठांतर उत्तम असावेच लागते. या सर्व बाबींची काळजी कथाकथन करणाऱ्याने घेतली पाहिजे. प्रश्न 6वा. तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा. तर ही कृती आपण स्वतः करा.